धर्मसभा प्रस्तुत धर्मसभेचं नियोजन आणि या नियोजनाच्या माध्यमातून आपण सर्व विचार आज तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि हा अध्यक्षीय उत्तरंग संचालकाच्या माध्यमातून त्याचं नियोजन असते, परंतु थोडंसं नियोजन आता जेवण्याचं होऊन गेलं आणि त्यामुळं थोडंसं विचाराची देवाणघेवाण याला थोडी मानसिकता लागते आणि म्हणून ती मानसिकता निश्चितच आता बोलण्यासारखी नाही। तरी सुद्धा हे त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव आणि आपण सर्व साधारणतः या निमित्ताने सभास्थानी उपस्थित कवीश्वर कुळाचार्य अमरावती निवासी संतस्मरणीय या सोहळ्याचे कार्याध्यक्ष श्री बाबाजी, स्वागताध्यक्ष श्री बाबाजी, सर्व कवीश्वर कुळातील आमनाय भाऊ, आचार्य, संत, महंत, सर्व उपाध्य कुळातील असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य, आमनाय, त्याचप्रमाणे भाऊ, त्याचप्रमाणे परभाऊ, घरभाऊ सर्व असलेले आदरणीय संत, महंत, परिमंडल्य कुलाचार्य, परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री बाबाजी, सर्व परिमंडल्य कुलातील परिवार, आचार्य, संत, महंत, आपण या ठिकाणी या श्री गोविंद प्रभू महाराजांचा असलेला मूर्तिनिष्ठ प्रसाद आणि या प्रसादाचं महात्म्य, या महात्म्या आमच्या पूर्व परंपरेने हा मूर्तिनिष्ठ प्रसाद जो जपलेला आहे, ज्याला निमित्त साधवच आहेत आणि साधेने जपलेला हा मूर्तिनिष्ठ प्रसाद आज आपल्याला नमस्कारण्यासाठी दाढेसारखा विशेष हा नमस्कारण्याला प्राप्त झालेला आहे। ज्या मूर्तिनिष्ठ प्रसादाला ज्या वस्तुनिष्ठ प्रसाद आहेत, कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, दांत, काष्ट, पाषाण, यापेक्षा मूर्तिनिष्ठ जे 4 प्रसाद, ज्यामध्ये दाढ, नाक, केश, कळप आणि अनुलेपन, अशा प्रकारे प्रसन्नतेचं असलेलं हे मूर्तिनिष्ठाचं पदार्थाचं जे कार्य आहे, हे आमच्या प्रसन्नतेरूप कार्यातूनच ज्या साधवंताला जी प्रसन्नता आपल्या जीवोद्धरण कार्यासाठी उपयोगी न्यावी लागते, ज्या प्रसन्नतेतून त्याचा जीवनाचा शेवट होत असतो आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की नित्य की प्रसाद सेवा जिदली सांगाती, त्रिकाळ प्रसाद सेवा करावी। अशा प्रकारे या प्रसन्नतेचं महात्म्य या वस्तूच्या रूपाने आमच्या परंपरेने जपलेलं आहे। त्याच्या स्मरणाने, त्याच्या चिंतनाने, त्याच्या नमस्कारणाने निश्चितच साधकाला ती योग्यता मिळत असते आणि अशा या खामनीकर पिढीचं हे वंदन म्हणजे दाढीचा विशेष, ज्या साधावशेला उपाध्य कुळाच्या असलेल्या उपाध्य कमळवसा, ज्यांनी रामसगाव या ठिकाणी उपाध्य बासांची अगदी मनोभावे सेवा केली आणि त्याच ठिकाणी त्या सेवेच्या माध्यमातून साधवसाची सेवा रामसगावला घडली आणि त्या रामसगावलाच हा पदार्थ म्हणजे मूर्तिनिष्ठ प्रसाद त्यांना हा प्राप्त झाला आणि कमळवसांनी सुद्धा मोठ्या उदारंतकरणाने हा पंथ प्रचारासाठी नमस्कारण्यासाठी हा जो विशेष आहे तो उपाध्य कुळामध्ये, कवीश्वर कुळामध्ये अशा प्रकारचं विभाजन होऊन हे 4ही पदार्थ परंपरेने या सगळ्या संप्रदायामध्ये आलेले आहेत आणि विशेष करून खामनेकर पिढीमध्ये हे असलेलं वंदन या निमित्ताने खामनेकर पिढीची जी परंपरा आहे, उज्ज्वल परंपरा आहे की वैद्य दत्तोबासांसारखे असलेले विद्वान व्यक्तिमत्व आणि विद्वान व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून त्या पंथाने त्यावेळेला उपाध्य कुळ, कवीश्वर कुळ आणि परिमंडल्य कुळ, तिन्ही कुळातील आचार्यांनी दिलेलं त्यांना स्नेह, तिन्ही कुळातील साधनवंत त्यांच्या सानिध्यामध्ये होते आणि तो एक अपूर्व स्नेहाचा धागा त्यावेळेला आपल्या परंपरेच्या माध्यमातून लक्षात येईल की कशा प्रकारे वैद्य दत्तोबासांना दिलेली ही सगळ्या कुळाने मान्यता, तिन्ही कुळातील शिष्यगण त्या ठिकाणी विद्वज्जन त्यांच्या सानिध्यामध्ये होते आणि ती एक पंथ परंपरा, स्नेहाचा धागा तो आजपर्यंत आमच्या उभय कुळाने, अर्थातच ज्यामध्ये परिमंडल कुळ, उपाध्य कुळ आणि कवीश्वर कुळ, तिन्ही कुळांनी तो स्नेहाचा धागा जपलेला आहे आणि आजपर्यंत त्याला हा सर्व साधनवंत पंथ साक्षी आहे। अशा प्रकारचं हे महात्म्य या वैद्य दत्तोबासांनी, त्यांच्यानंतर जे खामनीकर नागोव्यास आणि नागोव्यासांपासून ही परंपरा पुढे अशाच प्रकारे चालत आलेली आहे। तर खामनीकर नागोव्यास सांगायचं तात्पर्य की हे उपाध्य तुकाईसाहेब यांच्या माध्यमातून आलेले या कवीश्वर कुळामधलं व्यक्तिमत्व आहे ते या खानदेश नगरीमधलेच, म्हणजेच या खानदेश भागामध्ये त्यांना जे नामाभिधान प्राप्त झालेलं आहे, खामनी नावाचं गाव आहे या भागामध्ये, मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर, खानदेशच्या बाउंड्रीवर, आणि खामनी नावाचे ते नागोव्यास होते आणि त्या व्यक्तिमत्वापासून या गादीला खामनीकर ही प्रतिष्ठा
खामनीकर हे नाव प्राप्त झालेलं आहे। अशा प्रकारचं उज्ज्वल असलेलं रूप या परंपरेचं आहे आणि या परंपरेच्या माध्यमातून हा त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। या गावाचं म्हणजे कणाशी बाबाचं भाग्य असं इथे स्वामी श्री चक्रधरांचं असलेलं पवित्र असं तीर्थस्थान कन्हैयालाल बाबा नांदणीचे बाबा इथे साक्षात स्वामी श्री चक्रधर महाराज आलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे अवताराचा असलेला एक मूर्तिनिष्ठ प्रसाद श्री गोविंद प्रभू बाबांचा ही परंपरा या गावात आहे। म्हणजेच या ठिकाणी माझे कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य श्री गुरुजी या मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न केला त्यावेळेला 2012 साली त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव उपाध्य कुळा पिढीचं जे मुख्य वर्धनस्थ कुळाचं त्या पिढीच्या कुळाचा सुद्धा वंदनाचा खिचपुरी महोत्सव या गावामध्ये संपन्न झाला आणि आता खामनीकर पिढीचा त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। अशा प्रकारे कणाशी गाव हे भाग्यवान आहे। कणाशी गावातील सद्भक्त मंडळी यांना अपूर्व असा या परमार्ग परंपरेचा योग आहे आणि या निमित्ताने संपूर्ण कोळीश्वर कुळातील असलेली मंडळी यामध्ये खामनीकर कुळ प्रामुख्याने या कार्यक्रमाचे आयोजक आहेत। सर्व या कुळातील मंडळींना आमच्या उपाध्य वर्धनस्थ गादीचे सर्व असलेले महंत परिवार शिष्य त्याचप्रमाणे आमच्या आश्रमस्थ परिवार आमच्या उपाध्य कुळातील आमनाय उपाध्य आचार्य मंडळी घर भाऊ परभाऊ सगळ्यांच्या वतीने आम्ही या खामनेकर कुळाला अशा प्रकारे हा उत्सव संपन्न होत आहे। एक परंपरागत असलेला मूर्तिनिष्ठ पदार्थ आणि त्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होत आहे। या सोहळ्याला अगदी मनपूर्वक आम्ही सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देत आहोत कारण काल या कुळामध्येच असलेलं ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व कैवल्यवासी कुरुंदानिवासी बाबाजी हे सुद्धा देवदर्शनाला गेलेत पण तरी सुद्धा एक परनिष्ठ प्रक्रिया असते ज्याला परनिष्ठ आपण कार्य म्हणतो असं परनिष्ठ कार्य त्याला आमची परंपरा पाहतो आपण काही व्यवहारिक बाजू आपल्या समोर दर्शनास आजही मार्गुरुटीमध्ये आपण करत असतो। एखादा कोणी जर व्यक्ती त्या ठिकाणी आपले देवदर्शनाला गेले आपण काही सोपस्कारी काही पद्धती जे काही आतषबाजी आहे जे काही वाद्य काही विषय प्रकारचं असलेलं जे काही सौंदर्यीकरण आहे ते त्या ठिकाणी न करता आपण त्या आपला विधी परिपूर्ण करत असतो। उदाहरणार्थ आपण देवपूजा करतो आपले जे दैनंदिन विधी आहेत ते आपले नित्यक विधी आहे ते करतच असतो त्या नित्यक विधीला प्रतिबंध करत नाही आणि तो परनिष्ठ विधी आहे गोमटेदायक विधी असतो आणि म्हणून आज या ठिकाणी बाबा गेले त्याचं दुःख आहेच आहे परंतु हा एक परनिष्ठ आणि निमित्त विधी या ठिकाणी आज संपूर्ण होणार होता। अपूर्व भेटकाळाचा हा योग होता आणि म्हणून बाबांनी मोठं मन करून या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला पुढे जात त्यांनी आजचा हा सोहळा घडून आणला आणि म्हणून ते खरोखरच तुम्हा सर्वांसाठी बाबांनी केलेलं हे कार्य गौरवास्पद आहे। असंच कार्य सातत्याने परमेश्वरांनी त्यांच्या हातून असे खिचपुरी महोत्सव परमेश्वरांनी करून घेऊ हे प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि आमच्या संपूर्ण वर्धनस्थ कुळाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवितो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की